कोल्हापुरी मिसळची खासियत असते याची तर्री किंवा ज्याला आपण कट पण म्हणतो। ही तर्री बिलकुल परफेक्ट बनवायची पद्धत, त्याचे सारे सिक्रेट्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। अशी मस्त झणझणीत झाली पाहिजे मिसळ बरं का। एकदा वाढल्यानंतर समोरच्यानी रस्सा तर दोनदा मागूनच घेतला पाहिजे, त्याला म्हणतात खरी मिसळ। आज बनवूया झणझणीत कोल्हापुरी मिसळ। मला माहिती आहे तुमची पण ही खूप फेवरेट आहे, कारण मला तर खूपच जास्ती आवडते। आणि अशा पद्धतीने आज रेसिपी दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे की घरी ही पटकन करता आली पाहिजे, म्हणजे खूप जास्त वेळ नाही लागला पाहिजे, मात्र चव बिलकुल ऑथेंटिक असली पाहिजे। कोल्हापूरमध्ये जशी मिळते ना मिसळ तशीच टेस्ट असली पाहिजे, आहे की नाही? चला सुरुवात करूया। परवा रात्री मी साधारणपणे 150 ग्रॅम मटकी भिजवली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी मटकी धुवून कापडामध्ये बांधून ठेवली होती आणि बघा हे याचे छान मोड आले त्याला। तर अशी मटकी आपल्याला करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही बाजारातून विकतही आणू शकता याला। मिसळला लागणारं वाटण सगळ्यात आधी करून घेऊया। 1 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरे, दालचिनीचा 1 तुकडा, 1 स्टारफूल, हिरवी वेलची 3 पीस आणि 6 पीस लवंग, 2 तेजपान, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या। मी इथे बेडगी घेतली, पण जी पण अवेलेबल आहे ती तुम्ही घेऊ शकता। आणि 1 टीस्पून आपण इथे काळी मिरी घेतली आहे। या मसाल्याला मंद आचेवरती रोस्ट करायला ठेवायचं आहे। आणि साईड बाय साईड बाजूला मी एक जाळी ठेवलेली आहे, त्याच्यावरती मी 1 कांदा ठेवतोय, लसणाचा 1 गड्डा आणि 1 तुकडा आपण इथे नारळाचा ठेवलेला आहे बघा। गॅस चालू केलेला आहे आणि या तिन्ही गोष्टी छान भाजून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे या गोष्टी छान भाजून घेतल्यामुळेच ना त्या रस्स्याला एकदम जबरदस्त टेस्ट येते। जे सुके मसाले आपण रोस्टिंग करतोय पॅनमध्ये त्याच्याकडे पण लक्ष ठेवायचं आहे आणि त्याला लो फ्लेमवरतीच त्याला रोस्ट करायचं आहे। तुम्ही गॅसच्या ऐवजी कोळशावरती पण याला असं भाजू शकता, किंवा पॅनमध्ये पण त्याला कट करून थोड्याशा तेलावरती पण त्याला परतून घेऊ शकता। जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल त्या पद्धतीने याला छान ब्राऊन करून घ्या। या सुक्या मसाल्यामध्ये थोडीशी आपण खसखस पण टाकू शकतो, जर घरी असेल तर थोडीशी तुम्ही याच्यात टाकू शकता। 2 ते 3 मिनिटानंतर हा मसाला मी काढून घेतो एका प्लेटमध्ये, कारण हा छान भाजला गेलेला आहे। त्याचबरोबर खोबरं पण झालेलं आहे, खोबऱ्याला पण काढून घेतलेलं आहे मी। आणि लसूण आणि कांदा पण आता काढून घेऊया। हे बघा याला रंग मस्त आलेला आहे, याला खरपूस भाजून घेतलं आहे आपण। बस आता एक काम करूया, हे जे भाजलेलं खोबरं आहे त्याला पण असं कट करून घेऊया। त्याचबरोबर तुम्ही बघाल लसूण आहे ना, भाजल्यानंतर याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या ऑटोमॅटिकली बाहेर निघतात अशा, हे बघा। तर या पाकळ्या पण अशा काढून घेऊया। आणि त्याचबरोबर कांदा पण आपल्याला चिरून घ्यायचा आहे, हे बघा। टोमॅटो तसा ऑप्शनल आहे, पण मी 1 टोमॅटो माझ्या या रस्स्यामध्ये नेहमी टाकत असतो। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीरीचे जे दांडे असतात ना ते पण याच्यात टाकणार आहोत। साधारणपणे अर्धा कप कोथिंबीरीचे दांडे याच्यात टाकूया आणि 1 इंच आलं ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात। या मसाल्याला मी व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये घेतलेलं आहे याला। त्याचबरोबर अर्धा कप पाणी मी याच्यात ओतलेलं आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला, एकदम फाईन पेस्ट। वा, हे झालं आहे आपलं वाटण तयार। बस तयारी आपली सगळी झाली आहे। आता तयार करूया झणझणीत कोल्हापुरी कट। एका बाजूला मी पाणी उकळत ठेवलेलं आहे, कढईमध्ये घेऊया साधारणपणे 5 टेबलस्पून तेल। तेल तापल्यावर घालूया कढीपत्ता आणि 1 चिरलेला कांदा। थोडंसं तेल या रेसिपीला जास्ती लागतं। कांद्याला साधारणपणे थोडा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि मग घालायचं आहे याच्यामध्ये वाटण। आता कोल्हापुरी मिसळ बनवताना ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, याला छान परतून घ्यायचं आहे मसाल्याला साधारणपणे 4 ते 5 मिनटं। हे जे मिश्रण आहे हे थोडंसं असं घट्ट झालं पाहिजे आणि तेल सुटलं पाहिजे। याला जर तुम्ही छान परताल ना तर रस्स्याला तर्री मस्त येते। याच्यात घालायचा आहे 1.5 टेबलस्पून कांदा लसूण मसाला। याची मी रेसिपी शेअर केली होती ऑलरेडी, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, किंवा हा मसाला तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता। आता घालूयात 2 टीस्पून लाल तिखट आणि अर्धा टीस्पून हळद। त्याचबरोबर 2 टीस्पून खडे मीठ याच्यात घालूया, 2 ते 3 चिमूट हिंग। अजून 2 मिनिटाला छान परतून घेऊया। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मसाला खालना लागतोय तर थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये त्या स्टेजला टाकू शकता। मोड आलेली मटकी आता घालायची याच्यात। मटकीला ऑप्शन्स भरपूर आहेत, तुम्ही मुगाचे स्प्राउट्स पण टाकू शकता, किंवा मिक्स स्प्राउट्स टाकू शकता, किंवा व्हाईट वाटाणा पण याच्यामध्ये घालू शकता उकळून, पण जास्ती करून मटकी वापरतात म्हणून मी मटकीचा वापर करतोय। चांगली मिसळ बनण्यासाठी हा मसाला छान परतला जाणं हे महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये साधारणपणे 5 कप पाणी आपण याच्यात घालूया, उकळतं पाणी। हा रस्सा आपल्याला थोडासा पातळच ठेवायचा आहे, कारण की आपण मिसळमध्ये फरसाण पण घालणार आहोत ना, आणि फरसाण पाणी शोषतं, म्हणून रस्स्याला आपण थोडंसं पातळ ठेवूया। बस या रस्स्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर याला उकळायचं आहे 15 मिनिटं। कट आपला तयार होतोय तोपर्यंत बटाट्याची भाजी बनवून घेऊया। पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम केलेलं आहे, 1 टीस्पून मोहरी याच्यात घातलेली आहे
आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया याच्यात. त्याचबरोबर एक कांदा असा लांब चिरलेला याच्यात घातलेला आहे आपण. याच्यात घालूया 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. 2 ते 3 मिनटं कांदा परतल्यानंतर थोडा ट्रान्सपरंट बनतो. त्या स्टेजला घालायची आपल्याला हळद अर्धा टीस्पून, 2 चिमूट हिंग, 2 मोठे बटाटे आपण उकळून घेतले होते त्याला आता क्रश करून याच्यामध्ये घालूया. भाजी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे. 1 टीस्पून मीठ याच्यामध्ये घालतोय. खूप मस्त असा वास सुटला आहे भाजीचा. ही भाजी आता रेडी झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर वरती घातलेली आहे आणि आता याला काढून घेऊया. हे बघा 15 मिनटं झालेली आहेत आणि हा रस्सा रेडी झालेला आहे. आणि असा मस्त असा सुवास जो घमघमाट सुटलाय ना, लय भारी राव. भूक लागली आता. असा जर तुम्हाला तर्रीवाला कट हवा असेल ना तर 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एक तर सगळ्यात आधी तो मसाला छान परतून घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आणि तिसरी गोष्ट हा जो रस्सा आहे, कट आहे, तो मंद आचेवर शिजवायचा आहे आपल्याला. बऱ्याच वेळा या मिसळबरोबर स्लाइस ब्रेड सर्व करतात, पण माझ्याकडे पाव आहे तर मी पाव सर्व करणार आहे. सगळ्यात आधी प्लेटमध्ये आपल्याला बटाट्याची भाजी ठेवायची आहे खाली. बटाट्याच्या भाजीवरती जी तर्रीमधली जी मटकी आहे ती घालायची आहे वरती. आणि त्याच्यावरती भरपूर असं फरसाण, चिरलेला कांदा आणि बिलकुल ताजी हिरवी कोथिंबीर. याच्यावर घालूया आता चमचमीत गरमागरम रस्सा. बघूनच भूक लागते राव. सोबत आणखीन एक वाटी भरून असा हा कट देऊया. तो तर लागणारच आहे. मंडळी, या मिसळची तयारी तुम्ही पहिलेपासून करू शकता. म्हणजे जर नेक्स्ट डे तुम्हाला मिसळ सर्व करायची असेल तर पहिल्या दिवशी तुम्ही वाटण वगैरे करून ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी गरमागरम मिसळ तयार करायची आहे. बटाट्याची भाजी एकदम फ्रेश करायची आहे आणि ही मिसळ सर्व करायची आहे. खरं सांगायचं तर बऱ्याच दिवसानंतर खातोय मी कोल्हापुरी मिसळ आणि माझी एकदम फेवरेट आहे ही. खूप टेस्टी, मस्त चमचमीत झाला या रस्सा. तुम्ही जेव्हा बनवाल ना तर खाताना थोडंसं लिंबू पिळायचं विसरू नका बरं का. त्याच्यामुळे आणखीन टेस्टी लागते ही मिसळ. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करून घ्या. आणि बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोचत राहील. खूप धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.